अरे कोण हो, काय पाहिजे? माय बी मी नवीनच माणूस दिसते पाहिजे, दर 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 घरातच यायला पाहिजे पाहिजे माय बी. अरे शिंग फोडणारा आहे ना बा, का भिकारी नाही म्हणा का राजा हाकलून देता घरातून राजा, धंदे करा धंदे नाही करू देत बा तुम्ही. शिंग फोडणारा आहे म्हटलं, शिंग फोडणारा. अरे शेंग फोडणारे काय तिची बी माय बी बरं झालं, देवासारखे चालले बा तुम्ही. माय बी आता पोहायच्या बैलाचे शेंगे फोडायचे होते. बरं मग काय कसं काय आहे ते बैलाचं? मग कसं काय बैल आहे बा? किती रुपये घ्या न दोन बैलाचे शेंगे फोडायचे? आता काय बा, जास्त तर घेणारच नाही तुमच्यापासून. आता 200 रुपये जोडी आहे. आता गावात ते घेतो, आता तुमच्यापासून ते घेतो बा. आता काय धंदे पाणी होत नाही, तर आता याच्यावर कमावं लागते आम्हाला सीझनवर. आता तुम्ही काय बा, तुम्ही कस्टमर माणसं, तुम्ही अमीर बा. कायचे बा, कायचे श्रीमंत न कायचे आम्ही सगळे सारखेच आहे बा. तुमच्या आमच्यापेक्षा तुम्ही पुरले बा. 200 रुपये बैल घेता म्हणता, 200 रुपये जोडी. आम्हाला त्याची बाया नाही सापडत, आम्ही त्याची घरच्या घरी खात देऊन राहिलो. लाडक्या बहिणीने तर घरच दिला करून, हिरा बाया राहते बँकेत गर्दी, आम्हाला इकडे निंदाले बाया नाही सापडत, तर काय करायचं मग आई बा. बरं ठीक आहे बा, मग मी फोडतो. 2 बैलाचे 200 रुपये देऊन देता. 200 रुपये नाही ना, 200 जास्त होते ना, 150 देऊन दे बा. दे फोडून, ते दोन बैलाची शेंग फोडून दे. काय बापा, तुम्ही दिवसभरापासून लागले त्या मांग, दिवसभर का त्याच मागं लागेल काय? आता पाणी कसंही उतरून गेलं आहे, तर ऊन तपून राहील तर द्या वाळू घालून. हा, आणि ते बैल न्या लागल ना, आज घेऊन जा बाजारात विकाले. बैल पोळा येऊन राहिला जवळ, आणि तुम्ही बाबा इथं रंगत देऊन राहिले ते बैलाले. आतापर्यंत किती जणांचे बैल खपले असन? हा, हो ना, तर आज तरी घेऊन जाते ते बैल, नाही तर आजही ठेवा मिरो मारो करा नसल्या कामाचे. तिथं बैल रंगून राहिले. हो ना, आता मला नाही काय काळजी त्याची, तुलेच मोठी काळजी दिसून राहिली. हो ना, तर आता उद्या चाललोच होतो ना. आता किती दिवस आहे? आजचा कितवार आहे? आजचा शनिवार आहे. हा, मग रविवार सोमवार यान पोळा, 2 दिवस लय टाईम आहे अजून. उद्या घेऊन जाईन लागेच तर. जा बापा, काही करा तुमच्या मतानं. तुम्ही तर भडकतात बापा. खपो काय खपो आता तिकडे, आता माहीत पडते आता किती खपते. बोला आता, काय म्हणतो ते शिवलाल भाऊ? एवढ्या दुरून आणलं मला घरापासून, तर वावरात आणलं डायरेक्ट राजीव तुमच्या. हा, सांगा काय म्हणतो ते आता, सांगा. अरे मी काय म्हणालो, लक्षात द्यायचं आहे का नाही म्हटलं, पोळा जवळ येऊन राहिला आणि तुमचं कायच काही नाही राजू. हा, म्हटलं ह्या वर्षी माहोल करायचा आहे ना आपल्याला थोडसा. हा, ह्या वेळेनं बक्षीस ठेव ना, मागच्या वर्षी त्यानं ठेवलं, तर आता तुम्ही काय नाक झुकतं खाली. तुम्ही लय ना अमीर, पुऱ्या गावातून पाटील आहे ना तुम्ही. काय चालल्या काचं, पाटला म्हणून पाटील म्हणून फकीर आहे मी. पुरा व्यवहार आता बाबाच्या हाती आहे ना. आता काही काम असलं तर बाबाला विचारा, गणेशोत्सव असला तर बाबाला विचारा, ज्याला राजो बाबाला विचारायला लागते ना. मग काय करू मी? सगळे आता जे पैसे असन, आता 10 लाख असन त्याच्यात, आणि ते पण माझ्याजवळ आहे काय, बाबाच्या फिटीत आहे. आता ते दिन का मले आता बक्षीस द्यायला लागन, तर थोडंसं मोठंच द्यावं लागन ना. हा, आता ते काय सरपंच ते वर्गणी करते आणि बक्षीस देते. आपण काय करायचं? आपण आपल्याजवळ एवढे पैसे आहे काय? मी काय म्हणालो, तुमच्या जवळची काय देऊन राहिले तुम्ही? हा, तुमच्या जवळची काय देऊन राहिली? मी म्हटलं तुमच्या जवळची द्या म्हणून. अरे तुमच्या जवळची नाही द्यागत, आणि तुमच्या बाबा जवळची नाही द्यागत. तुम्ही काय करा, सासऱ्याला फोन करा. तुमच्या सासरे असन ना, त्याला फोन करा. त्याला म्हणा मला थोडंसं काम आलं म्हणा, लेकराच्यानं थोडंसं दवाखान्यात न्यायला लागते म्हणा, तर असा 20,000 म्हणा, ते जास्त लावते. मग म्हणजे नातू म्हटलं जास्त देईन ना, 20चे 30 देईन. हां, आणि काही तुमच्या जवळचे टाकून द्या. शेती भीतीतले तुम्ही जमा केलेच असेल ना, डिपॉझिट काही ना काही बँकेत असेल ना तुमच्या खात्यात, ते टाकून द्या. देऊन देऊ बक्षीस, आपलं नाव मोठं होते. हो, हाय बी माझ्याजवळ म्हणा, 40,000 आहे माझ्याजवळ डिपॉझिट, आणि काही सासऱ्याला मागून घेतो 20,000 नाही. मग काय तर 40 तुमचे 20 सासऱ्याचे, 60 होते ना. पहिल्या जोडीला आपण काय देऊ, आपण 20,000चं बक्षीस देऊ. दुसऱ्या जोडीले 5,000चं देऊ, आणि एकदम तिसऱ्या जोडीले 2,000चं देऊ. हां, याच्यात काय मोठी गोष्ट आहे? बरं ठीक आहे, मग ह्या वर्षी 2च टाकू आपल्या एकूण बक्षीस. मग सांगून द्या लखलोबाच्या बाबाले, दवंडी देऊन द्या म्हणून गावात. चला चला चला, आपल्या
ला सूचित करण्यात येते की लायने पाटील यांच्याकडून पहिल्या जोडीला बैलपोळ्या बक्षीस 20,000 आहे आणि दुसऱ्या जोडीला 5,000 आणि तिसऱ्या जोडीला 2,000 असे बक्षीस जाहीर करण्यात येते हो. अरे शांताराम येणं तर माझी अंदाज 20,000 बक्षीस केलं का? आपण तर मागच्या वर्षी 15,000 दिलं होतं. आपण काय कमजोर आहे सरपंच साहेब? आपण यंदा काय करू, आपण पहिलं बक्षीस 30,000 देऊन देऊ, आपण वाढून देऊ पैसे काय, आणि दुसरं बक्षीस 20,000 देऊ आणि तिसरं आपण 10,000 देऊन देऊ. बरं ठीक आहे, असं करून देऊ ना. आता आपण येईल काही नीट धवणी द्यायला आपण काय